गेल्या काही दिवसांपासून ओबीसी समाजातले बरेचसे नेते या आंदोलनाला, मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यांच्या मागण्यांना विरोध करतायत. काय कारण आहे याचं? कविताजी, मला थोडा अधिक वेळ दिला तर बरं होईल. कारण काय, मी जेव्हा कुठली गोष्ट बोलतो तर आमचीच मंडळी ओबीसी लोकांना ती कळत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की मी काहीतरी मराठा धार्जिनी आहे किंवा मी जरांगे पाटलाचा त्याला पाठिंबा देतो मराठा आरक्षणाला. खरं म्हणजे मी थोडं मागे घेऊन जातो तुम्हाला. जे जे आरक्षणाचे कायदे झाले ते सगळे चुकीचे झाले महाराष्ट्रामध्ये. आता अलीकडे जो कायदा झाला, जो आता हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे म्हटलं तरी चालेल, किंवा आता हिअरिंग चालू आहे, बरं, तो कायदा सुद्धा चुकीचा झालेला आहे. कारण ते मराठ्याला आरक्षण देताना SEBC म्हटलंय, म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. आता सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास याचा अर्थ होतो ओबीसी. मग तुम्ही इकडे त्यांना ओबीसी दिलेला आहे, इकडे ओबीसी दिलेला आहे, आणि तरी जरांगे पाटील म्हणतात आम्हाला ओबीसी मधून द्या. याचं कारण आहे की खरोखर ओबीसी मध्ये दिलेलं नाही, फक्त सांगितलं गेलं की आम्ही ओबीसी मधून देतो, सॉरी, परंतु ओबीसीच्या बाहेरचं दिलंय त्यांना. प्रश्न असा आहे की या देशाच्या संविधानामध्ये 3च आरक्षण आहे: शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी. मग हे 3 आरक्षण सोडून 4थं आरक्षण कुठून आणलं महाराष्ट्र सरकारने, हे न समजण्यासारखं आहे. आणखी एक गोष्ट मी पॉइंट आउट करतो की आपल्या देशाचं ते संविधान आहे, या संविधानामध्ये ओबीसी असा शब्दच नाही, कुठेच नाही. ते तज्ञ मी तुम्हाला आवाहन करतो या आपल्या माध्यमातून, त्यांनी त्याचा अभ्यास करा. ओबीसी म्हणजे काय? ओबीसी म्हणजे SEBC, आणि SEBC मंडळ आयोगाने जेव्हा 340 कलमाप्रमाणे आरक्षण दिलं, त्याचा पहिला जिओ, आपण JR म्हणतो, सेंट्रल मध्ये जिओ म्हणतात त्याला, पहिला जिओ 1991चा जर तुम्ही बघितला, तुम्ही गुगलवर जर सर्च केला तर त्याला 27% सॉरी आरक्षण देताना SEBC असं आरक्षण दिलेलं आहे.